महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधलेला आहे। या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केली। ही ऑडिओ क्लिप एनसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा सुद्धा नवाब मलिक यांनी करत एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे। एनसीबीचा फर्जीवाडा सुरूच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 2021 मध्ये एनसीबीने खोटे आरोप दाखल केले गेले होते। अनेक मुद्दे या अनुषंगाने बाहेर आपण काढत आहोत असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। एनसीबीने मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केलेत। एनसीबीत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। मागील तारखांच्या पंचनाम्यांवर सही केली जात असल्याचा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलेला आहे। नुसता समीर खान नवाब मलिकच्या जवई आहे याच्या बिल रद्द केलं पाहिजे, त्यांचा अधिकार आहे। पण आमचा प्रश्न आहे सर्वांसाठी का गेले नाही? सिंगल आउट करून समीर खानच्या विरोधात जाताय माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी। तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, आमच्या घरवाल्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, नवाब मलिक घाबरणार नाही। नव्याने फर्जीवाडा समोर आणतोय। कोर्टाने स्पष्ट मला सांगितलेलं आहे की एजन्सीच्या नवं काही असेल तर बोलण्याचा माझा अधिकार आहे, त्या अधिकाराखाली मी बोलतोय। एक आठवड्यापासून काही बातम्या पेरण्यात येत आहे की मी काय एक्सटेन्शन मागत नाही, सुट्टीवर जाणार आहे। माझी माहिती आहे की त्यांच्या एक्सटेन्शनसाठी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते मुंबईचे महाराष्ट्राचे MHA मध्ये लॉबिंग करताय। एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक्सटेन्शन देऊ नका। सगळे बेकायदेशीर कामं या डिपार्टमेंटमध्ये या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असे रिपोर्ट असताना भारतीय जनता पक्षाचे काही नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी काही रस आहे? म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा हिस्सा आहे काय? असू द्या, त्यांना इथे ठेवला तर आणखीन यांचा फर्जीवाडा एक्सपोज करण्यासाठी आम्हाला संधी मिळेल। ज्या पद्धतीने इतका होऊनही हे मुजोर अधिकारी ज्या पद्धतीने पंचनामा बदलण्यासाठी मस्त आहे, निश्चित रूपाने हा सगळा विषय इन्क्वायरीसाठी मी स्वतः पत्र लिहिणार आहे। कोर्टासमोर हा विषय घेऊन जाऊ आणि बरेचसे काही यांच्या आणखीन पुरावे माझ्याकडे आहे। टप्प्याटप्प्याने या एनसीबीच्या लोकांच्या आणखीन फर्जीवाडे भविष्यात मी काढणार आहे। आज मला उत्तर अपेक्षित आहे की हे पंचनामा बदलण्यासाठी कट कारस्थान होत होता काय याचे लेखी तक्रार व्हिडिओ आम्ही त्यांना सादर करणार आहोत। एनसीबीकडून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की या केसमध्ये करण सजलानी व इतरवर का तुम्ही बेल ॲप्लिकेशन रद्द करण्यासाठी केलं नाही? समीर खानसाठी सिंगल आउट करून का गेलं आहे? का आम्हाला आमच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी उद्योग करताय? आम्ही घाबरणार नाही। आणि जे अधिकारी नियम तोडून बेकायदेशीर कामं करताय त्यांचा लढा हे लॉजिकल एंडपर्यंत घेऊन मी जाणार आहे आणि माझा लढा हे थांबणार नाही। तर आपण पाहतोय नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा काही आरोप केलेले आहेत। एनसीबी कडून सातत्याने चुकीची केस दाखल करून वसुली केली जाते। समीर वानखेडेंचा या वसुलीमध्ये सहभाग असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे। एनसीबी कडून सातत्याने भीती दाखवली जाते। एनसीबी कडून होणाऱ्या वसुलीमध्ये एनसीबीचे सगळे अधिकारी सामील आहेत असा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलेला आहे। सोबतच भाजपवर सुद्धा नवाब मलिक यांनी टीका केलेली आहे। समीर वानखेडे यांना मुंबईतच ठेवण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना रस आहे आणि यासाठीच दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय। एनसीबीच्या या सगळ्या वसुली विरोधात भ्रष्टाचाराविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। एनसीबीच्या संचालकांनी या सगळ्या आरोपांवर उत्तर द्यावं अशी मागणी सुद्धा नवाब मलिक यांनी केलेली आहे। एनसीबीचा भ्रष्टाचार आपण टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार असल्याचं नवाब मलिक यांनी बोलून दाखवलंय।
पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आपण हा सगळा फर्जीवाडा सातत्यानं बाहेर काढणार असल्याचं म्हटलेलं आहे। समीर वानखेडे, एनसीबी, भाजप या तिघांवरही नवाब मलिक यांनी टीका केली आहे। भाजप नेत्यांकडून समीर वानखेडे यांना मुंबईतच ठेवलं जावं या अनुषंगानं लॉबिंग सुरू असल्याची एकंदरीतच नवाब मलिक यांनी वक्तव्य केलेली आहेत। एनसीबी कडून सातत्यानं कारवाईचा धाक दाखवला जातोय, भीती दाखवली जाते, मात्र आपण या कारवाईला, या सगळ्या धाकाला बिलकुल घाबरणार नाही। उलट टप्प्याटप्प्यानं एनसीबीचे सगळे कारनामे बाहेर काढू असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। पंचनामा बदलण्यासाठी कटक कारस्थान होत होतं का असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे। एनसीबीच्या संचालकांनी या संदर्भात उत्तर द्यावं असंही नवाब मलिक यांचं म्हणणं आहे, तशी मागणी त्यांनी केलेली आहे। समीर खान आपला जावई असल्या कारणामुळे ही सगळी कारवाई होत असल्याचं देखील नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नव्यानं आपण आता हा फर्जीवाडा समोर आणतोय असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। आज आपण जे काही आरोप करत आहोत त्या आरोपांच्या संदर्भात एनसीबी कडून उत्तर अपेक्षित असून आपल्या मनात भीती निर्माण करण्यासाठी एनसीबी कडून हे सगळं केलं जातंय का असं देखील नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीवर, समीर वानखेडेंवर आणि भाजपावर टीका केलेली आहे। समीर वानखेडे मुंबईतच राहावे त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। नाही, नवाब मलिकच्या बोलण्याला फारसं गांभीर्यानं आम्ही घेत नाहीये, कारण त्यांना रोज काहीतरी त्या ठिकाणी बाष्कळ बडबड करावी लागते। आता भारतीय जनता पार्टीने अधिकाऱ्यांच्या बदलीचा काय संबंध आहे? कुठली क्लिप काय आहे, त्याची सत्यता काय? बरं, तुम्हाला कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला काही सापडतात त्या संबंधित अथॉरिटींकडे द्या ना। पोलीस अथॉरिटी आहे, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी ज्या असतील, न्याय व्यवस्था आहे। प्रसार माध्यमांसमोर खळबळ माजवण्यासाठी काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे हा धंदा झालाय नवाब मलिकांचा रोजचा। नाही, पण मग प्रवीणजी, भाजपकडून या आरोपांना काही उत्तर दिलं जाणार आहे की नाही? कारण खूप गंभीर स्वरूपाचे हे आरोप आहेत आणि समीर वानखेडेंवर देखील त्यांनी काही गंभीर आरोप केलेत, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नाही, नवाब मलिकांचा आरोप गंभीर आम्ही मानत नाही, कारण ते स्वतः गंभीर कधी नसतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी गांभीर्यानं नवाब मलिकला घेतच नाहीये। आणि आता ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्याला देऊ आम्ही ना। नवाब मलिक रोज वारेमाप काहीतरी बडबडत बसेल, त्याला कुठे उत्तर देत बसणार आम्ही? पण प्रवीणजी, सातत्यानं ते हे आरोप करतायत गेल्या कित्येक दिवसापासून, आपल्याला देखील माहिती आहे। आणि दुसरीकडे या सगळ्याच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं ते म्हणतायत। सोबतच जे आरोप त्यांनी एनसीबीवर केलेत, एनसीबीच्या संचालकांनी आरोपांवर काहीतरी उत्तर द्यावं असं देखील त्यांची मागणी आहे। नाही, त्यांची मागणी आहे म्हणून आम्ही उत्तर देणार नाही। ज्या ज्या यंत्रणांना जी जी माहिती पाहिजे ती दिली जाईल। आणि नवाब मलिकांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे 5-6 डिफामेशन त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आणि त्याच्यामुळे त्यांना एक दिवस मध्ये असं करमत नाही की निराधार खोटे काहीतरी आरोप करायचे आणि त्या ठिकाणी सनसनाटी माजवायची। आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या कुठल्याही आरोपात कधीच सत्य वाटत नाही आणि त्यांना जे काय पुरावे काय वाटत असेल त्यांनी अथॉरिटीला त्या द्यावे आणि इंटरव्हेन करत त्या ठिकाणी त्यांना जे वाटतं तसा न्याय मागावा। परंतु माध्यमांसमोर यायचं आणि त्या ठिकाणी काही बोलायचं आणि त्याला सगळ्यांनी उत्तरं द्यावी असं काय अपेक्षित नाही। बरं, प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।